नमस्कार, मी मेघना एरंडे जोशी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात संतुलन आयुर्वेद प्रस्तुत स्पर्श वात्सल्याचा स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स। आज मी ज्याला भेटणार आहे ना त्याच्या आई वडिलांना वाटतं की त्यांचं नाणं एकदम खणखणीत आहे आणि ते आहे सुद्धा। तो इतका हुशार आहे आणि काय अमेझिंग डान्स करतो। तुम्हाला ताजंतवानं व्हायचंय? चला तर मग भेटूया श्रेयसला। स्पर्श सुखाचा बालपणाचा अनुभव चला आता, स्पर्श वात्सल्याचा, स्पर्श वात्सल्याचा, स्पर्श वात्सल्याचा। हाय, तुझं नाव काय आहे? अरे बापरे, मी घाबरले। मी तुला मला टाळी दे। आता मी तुला देणार। आले आले आले। अच्छा श्रेयस, तू हा कार्यक्रम बघितलायस का? मग काय होतं या कार्यक्रमात, सांग ना मला। मुलं होते आणि सगळे बोलत होते आणि हाती कसा करतो आणि फॉक्स कसा करतो। ओके ओके ओके, मला सांग हे किती मस्त मेडल आहे। वाव, ही कोणाला मिळालंय? कशाबद्दल मिळालंय? छान डान्स केला। दाखव ना, करून दाखव ना। हा, बालों में जेल लाके शुशा करे, लोके डैडी उसको उफा करे, ताते ताते चमक ना अम्मा देख 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 तेरा मुंडा बिगड़ा जे, बेबे देख 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 तेरा मुंडा बिगड़ा जे, अम्मा देख 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 तेरा मुंडा बिगड़ा जे, बेबे देख 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 तेरा मुंडा बिगड़ा जे। बस, येस, अमेझिंग, एक नंबर डान्स केलास तू, एक नंबर डान्स। मला सांग, तू मोठा होऊन कोण होणार आहेस? पोलीस। वाव, का व्हायचं तुला पोलीस? पप्पाने सांगितलं पोलीस बन म्हणून। म्हणून तुला पोलीस व्हायचंय? अच्छा अच्छा अच्छा, पण तुला स्वतःला काय बनायचंय? मला पोलीस। अच्छा, तुलाच बनायचंय, पण तुझ्या पप्पांनी सांगितलंय म्हणून बनायचंय। आणि जर ते तुला म्हणाले असते की तू डान्सर हो, तर पहिला डान्स करणार, मग मोठा झाला की मला पप्पा मला गिफ्ट देणार। काय गिफ्ट देणार? कार्स। कार्स? वाव, ही कोणाची कार आहे? मस्त आहे रे। रिमोटची। रिमोट? आणि ती एक जीप आहे ना, जीप, ती पण रिमोटची। या गाडीमध्ये कोण बसणार आहे? ड्रायव्हिंग सीटवर कोण बसणार? ड्रायव्हिंग सीटवर मी आणि असंच बसायचं तुम्ही। आता मी, अरे अरे अरे, बर, तर तू मला या सीटवर बसून कुठे घेऊन जाणार आहेस? फिरायला। कुठे? गार्डन। कुठे? गार्डन। ओके, आणि गार्डन मध्ये काय करायचं आपण? खेळायचं। काय खेळायचं? घसरगुंडी, झोपाळा। मला हा या गाडीमध्ये बसवून फिरायला घेऊन जाणार आहे आणि कुठे जायचं तर गार्डन मध्ये। आणि गार्डन मध्ये काय, पण मी त्या घसरगुंडीवर मावणार पण नाही, घसरगुंडी छोटीशी असते, मी तर केवढी मोठी आहे। मग काय करायचं आपण? नाहीतर मोठ्या गार्डन, मी छोट्या गार्डनला जाऊ, मग तुम्ही ड्रायव्हिंग करणार, मग मी छोट्या गार्डनला उडणार, मग तुम्ही मोठ्या गार्डनला जावा। वा, सॉलिड प्लॅन आहे ह्याचा। पण समज मला ड्रायव्हिंग करता येत नसेल तर मी कसं ड्राईव्ह करायचं? तर मॅजिकनी तुम्हाला इथे बसवणार आणि मॅजिकनी मी इथे बसवणार। तुला जादू करता येते? काय करतोस तू जादूनी? काय काय करू शकतोस? तू बास्केट पिचो। कोण करतं असं? रुद्रा टीव्ही मधला आहे ना। आणि त्याची स्टोरी सांग ना मला रुद्राची। रुद्रा के हिम्मत पेशात नाही करणार शाकाल। वा, तुला डायलॉग बोलता येतात? म्हणून दाखव ना मला, म्हणून दाखव ना। आपलं गाणं एकदम खणखणीत वाजतंय, इंटरव्ह्यू एकदम टॉप, एकदम कडक, एकदम कडक। आणि गाणं येतं का? गाणं म्हणतायत? ए, तू गावाला गेली ना? हाँ गावाला गेले. कुठे आहे गाव तुझं? इथे
आपण त्या साईडला जातो तर तिथे पोलीस कॅम्पचे इथे नाही दादरला आलो, पोलीस स्टेशनला गेलो साईडला. मग त्या साईडला सरकार होता, मग त्याच्या बाजूला सरळ गेलो. मग असं लेफ्ट आणि लेफ्ट राईट करत होतो. मग आलं जवळच गाव. वाव मस्त. असं लेफ्ट राईट करत होतं, इकडे गेलो, सर्कलला गेलो, तिकडे गेलो, असं करत करत अर्धा तास गेला आणि मग आलं जवळच गाव. ओके, गावाचं नाव काय आहे? शेनोडी मासुरने. अरे बापरे. मग गावाला काय म्हणतोस तू? आता काय करतोस ते सांग. हा कळलं, मला डायलॉग कळलाय. आता तू गावात काय करतोस ते सांग. खेळतो. काय खेळतोस? छोटी सायकल आहे ना गावाला. हा, सायकलवर कोण कोण? नाही. पण मग तुला भीती नाही वाटत गावात? नाही. अच्छा, ऐक ना, तुला खायला काय आवडतं? ऍपल. हो, आणि ऍपल अख्खं खायचं का कट करून खायचं? काय कट करून खायचं? पण अख्खं का नाही खायचं? माझा फ्रेंड खातो ना, तसं आम्ही खाणार. असं? अच्छा, अख्खं खाणार. वाव. आता मी एक असा $1,000,000 क्वेश्चन विचारणार आहे, ज्याचं उत्तर मला 100% माहिती आहे. आणि तो प्रश्न आहे, तुझी सगळ्यात आवडती व्यक्ती कोण? मम्मी आणि पप्पा. आणि येस. मला हेच हवं होतं त्याच्याकडनं. येस. पहिले 2 त्यांनी माझे पोपट केले, पण ठीक आहे, तिसरा पर्याय हा बरोबर होता. एनिवे, अशी छान बोलकी मुलं मिळाली ना की मला मज्जा येते आणि आम्हाला खूप प्रश्न विचारायचे असतात, खूप गप्पा मारायचे असतात आणि खूप दंगा करायचा असतो. चल डिशुम डिशुम पुशुम पुशुम. नमस्कार. नमस्कार. खरंच तुमचं नाणं एकदम खणखणीत आहे बरं का, एकदम कडक. धमाल आहे. आणि घरी पण हा असाच असतो का? घरात असाच, म्हणजे वेगवेगळे प्रश्न विचारत असतो. दर संडेला पप्पा त्याचे कार राईड करायला नेतात, तर ती चार्जिंग संपलं तर ते पप्पांना टोईंग करायला सांगतो की पप्पा चार्जिंग संपते, आपण टोईंग करून घेऊन जाऊया. आणि घरी आल्यानंतर हा गार्डनमध्ये यांनी असं केलं, हा असा नाचत होता, आजूबाजूवाल्यांची नक्कल करणार. पप्पांचा डान्स करून दाखवतो, ऍक्शन पप्पांची, कसं पप्पा डान्स करतात तो दाखवतो. मला बघायचंय, दाखव ना कसं करतात. हा स्टार्ट. आहा, असं करतात. व्हेरी गुड. आणि डायलॉग कसे बोलतात पप्पा म्हणून दाखव ना. आपलं गाणं एकदम खणखणीत असतं, इंटरव्ह्यू एकदम टॉप, एकदम कडक, एकदम कडक. सॉलिड आहे. आयला कर म्हटलं की लगेच करून दाखवतो. व्हेरी नाईस. तुमच्या बिल्डिंग मध्ये वगैरे हा खूप फेमस असेल ना? हो, खूप. म्हणजे कोणी काय बनवलं की प्रत्येकाच्या घरी जाणार की तुम्ही आज काय बनवले, फिश बनवले का, मला घेऊन द्या, मला खूप आवडतात. आणि घेऊन येणार आणि तिकडे जेवण वगैरे करून घरी आले की सांगणार मला भूक नाही, हा माझं पोट भरलेलं आहे, त्यामुळे मला जेवायचं नाही आता. बाबा तुम्ही काय सांगाल याच्याविषयी? जो तो सांगेल ना त्या गोष्टीच्या जास्तच तो करत असतो. म्हणजे त्याच्यामध्ये जी कॅपॅसिटी आहे ना, जी विचार करण्याची, ती खूप जास्त आहे. आई तुम्ही सांगा. तो लहानपणी म्हणजे जन्मलेला 3 दिवसाचा होता आणि डॉक्टरांनी आम्हाला चेकअपला बोलवलं, तर आम्ही गेलेलो चेकअपला आणि आम्ही अर्ध्या रोडमध्ये गेलो आणि पाठून आम्हाला एका गाडीने हे केलं, ठोकलेलं. ऍक्च्युली माझी सासू पप्पा होते माझे आणि आईंकडे तो होता बारका आणि असा 3 दिवसाचाच तो होता. त्या पाठून धक्का दिल्यामुळे तो असा शीटच्या खाली गेला पूर्ण आणि एकदम सगळ्यांना रक्त वगैरे एवढं आलेलं, तरी पण ह्याला असं काही झालं नाही. तेव्हापासून म्हणजे आम्ही खूप जपतो त्याला. म्हणजे ही अविस्मरणीय गोष्ट आहे त्याच्या बाबतीतली. बापरे. पण देवाची कृपा आहे त्याच्यावर की त्याला खर्चटलं सुद्धा नाही. 3 दिवसाचा मोठा ऍक्सिडेंट होता का? हा, खूप म्हणजे लागलेलं तसं. आई सासूबाईंना पण लागलेलं आणि पप्पांना पण माझ्या खूप लागलेलं. आणि मला त्याने सांगितलं की बाबांनी मला सांगितलं पोलीस व्हायला पाहिजे म्हणून. ते काय आहे? नाही, ॲक्च्युली पोलीस व्हायला सांगितले म्हणजे आमच्या ह्याच्यामध्ये कुटुंबामध्ये जास्त करून पोलीस आहेत. मग त्याने बघितलं की तो बोलतो, मी त्याला विचारलं बाळा तुझी इच्छा काय आहे, तू काय होणार? तर मला पप्पा मी पोलीस होणार, ऍक्शन करतो अशी आम्हाला दाखवतो. कशी ऍक्शन करतो दाखवू? ऍक्शन करून दाखव. पोलीस होणार.
वा क्या बात आहे. मी ताईला पण दाखवलं. हा दाखवलं त्यांनी मला. आणि याची अशी एक सवय आहे की अशी आता आपल्याला जेवण बनवत असताना मला बोला मम्मी हा भात असा कसा बनवतात, त्याच्यामध्ये काय टाकतात, मला असं वेगवेगळे प्रश्न विचारत राहणार तो. मग हे तिखटच का झालं, मग यात मीठच तू जास्त टाकलं, मला येतं बनवता. मग आम्ही त्याला ते एक भांड्याचा सेट आणलाय, त्याच्यामध्ये तो मग पिझ्झा बर्गर. पप्पा आले की पप्पा मी तुम्हाला पिझ्झा बनवलाय, हे घ्या, छान आहे का झालं छान सांगा. मम्मी खराब करते ना, मम्मी छान बनवतो. म्हणजे ऍक्च्युअली त्याला भांडीकुंडी आणली आहे. हा खूप भांडीकुंडी आणि कार बस. मस्त गप्पा रंगल्यात आपल्या. आता आपण एक गेम खेळायचा आहे आणि तुम्ही याला जिंकून देणार आहात संतुलन आयुर्वेद तर्फे एक स्पेशल बेबी पॅक. मी तुम्हाला सामान्य ज्ञानाचे काही प्रश्न विचारेन आणि त्याची उत्तरं तुम्ही द्यायची आहेत. तर बझर राऊंड आहे, पटकन ज्याला पहिलं सुचेल त्यांनी सांगायचं. ठीक आहे. ओके. जेवढ्या लवकर उत्तर द्याल तेवढे लवकर तुम्हाला मार्क मिळतील आणि बरोबर उत्तर द्या. ओके. बालकांचे शोषण रोखण्यासाठी डॅश डॅशला बंदी घालण्यात आली आहे. शिक्षणावर, बाल कल्याण मंडळावर, बालमजुरीवर, उद्योगांवर. बालमजुरी. एक पॉइंट मिळवला ऑलरेडी. डॅश डॅश हे सह्याद्रीचे उंच शिखर आहे. कळसुबाई, साल्हेर, महादेव, धूपगड. कळसुबाई. 2. तुम्ही याचा अभ्यास घेता ना. खालीलपैकी कोणत्या बँकेस सर्वात जास्त उपबँका आहेत? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, इम्पिरियल बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, औद्योगिक विकास बँक. रिझर्व्ह बँक. अगदी बरोबर. 3. आई काय म्हणजे सॉलिडच. ओके. वारकरी म्हणजे वार करणारा, वार लावणारा, उपास करणारा, वारी करणारा. वारी करणारा. 4. 5वा प्रश्न. भारतातील कोणत्या शहरात सर्वाधिक लोकसंख्या आहे? मुंबई, दिल्ली, कलकत्ता, चेन्नई. मुंबई. 5ची उत्तरं बरोबर दिली आहेत आईनी. आईसाठी जोरदार टाळ्या. तुम्ही जिंकला आहात तुमच्या बाळाच्या संतुलित आयुष्यासाठी संतुलन आयुर्वेद तर्फे हा स्पेशल बेबी पॅक. नमस्कार. श्रेयसला भेटून मला खूप मजा आली. एखादा स्टारला भेटल्यावर कसं वाटतं तसं वाटतंय. आय एम शुअर की तुमच्या सोसायटीचा तो स्टार असेल, हो की नाही? दोन्ही आजोबा इथे आहेत, त्यांना मला विचारायचंय. प्लीज माईकवर सांगा कसा आहे आमचा श्रेयस? एक नंबर आहे श्रेयस. एक नंबर. क्या बात आहे. काय करतो? तो खूपच साऱ्यांना आवडतो. आम्हाला तरी वाटतो मुंबईला ते नाही जेवावं असा वाटतो. आमच्या पशीच पाहिजे असा वाटतोय श्रेयस. सो क्यूट. येस आजोबा. माझा श्रेयस म्हणजे एकदम शांत आणि मिळावू आहे आणि चांगला आहे तो. आणि लाडोबा आहे ना तुमचा? हा लाडू आहे बहुत. थँक्यू. कोण बोलणार आहे अजून? येस. खूप छान आहे श्रेयस. माझा मुलगा जेव्हा झाला आता 6 महिन्यापूर्वीच, तेव्हा मी सांगितलेलं या लोकांना की तो दिसावा तर त्याच्यासारखाच दिसावा आणि वागावा पण त्याच्यासारखाच वागावा. ह्याच्यापेक्षा बेस्ट कॉम्प्लिमेंट काय असू शकते? मी त्यांना बोललेलो सुद्धा की जेव्हा माझ्या बायकोच्या पोटामध्ये जेव्हा तो माझा मूल होता तेव्हा मी सांगितलेलं की याचा फोटो माझ्याकडे देऊन ठेवा, म्हणजे सेम टू सेम होईल. झालं. आणि थँक्यू. सो क्यूट. येस. त्याचा स्वभाव मला ना खूप आवडतो आणि तो एक असा मुलगा आहे ना, म्हणजे तो कुणाशी जुळून घेतो आणि एकदम मन मिळावं आहे. आणि कुठून जाताना ओ मनविकच्या मम्मी इकडे या ना, तुम्हाला मी पा देतो, असं करून पा देणार आणि पळून जाणार. मला नाही दिलीस. मला पा नाही दिली. थँक्यू एव्हरीवन. जोरदार टाळ्या तुमच्या सगळ्यांसाठी. आता मी ह्याच्याबरोबर पुढचं जे माध्यम घेणार आहे त्याला पोल खोल असं म्हणतो. आईला काय भरून येते का आई? मुलाचं एवढं कौतुक ऐकून छान वाटते आईला. येस. ओके. तर पुढचं जे माध्यम आहे ते आपण पोल खोल असं खेळणार आहोत, ज्याच्यामध्ये मी त्याला काही पर्सनल शब्द विचारणार आहे, प्रश्न विचारणार आहे, गमती विचारणार आहे आणि त्याची तो खरी खरी उत्तरं देणार आहे. आई बाबा बी रेडी. तुमची पोल खुलणार आहे. ओके. मम्मी जास्त बडबड करते की पप्पा? मम्मी पप्पांना ओरडते का पप्पा मम्मीला ओरडतात? बरोबर आहे.
का फक्त त्याच्यासमोर? त्याच्यासमोर. तुझी मम्मी जास्त हुशार आहे का पप्पा जास्त हुशार आहेत? ओके. तुला जास्त कोण मारतं, मम्मी की पप्पा? मम्मीला कोण मारतं? ओके. फ्रीज मधलं गुपचूप कोण खातं, मम्मी का पप्पा? सो क्यूट. आता लाडू पण तू स्वतःच एक लाडू आहे. संडेला सुट्टी असते तेव्हा कोण उशिरा उठतं, मम्मी का पप्पा? हे पण मनाने सांगलं नाही खरं. कधी कधी. वा वा वा, किती छान किती छान. श्रेयसने किती मस्त उत्तरं दिली आणि पोल खोल सॉलिडच रंगली आहे. आता असाच एक गेम सुद्धा रंगणार आहे. आपण सगळे मिळून एक गेम खेळायचा आहे. ओके. आणि तुम्ही दोघांनी याला जिंकून द्यायचं आहे झी युवा तर्फे एक आकर्षक भेटवस्तू. आता आपण खेळणार आहोत एक इंटरेस्टिंग गेम. आपण बघताय की आपल्याकडे काही बॉल्स आहेत आणि काही कप्पे आहेत. ओके. सो आई बाबांनी फुंकर मारत मारत एक एक बॉल या कप्प्यांमध्ये टाकायचा आहे. शक्यतो प्रत्येक कप्प्यामध्ये एक तरी बॉल टाकायचा पूर्ण प्रयत्न करा. यासाठी तुम्हाला मिळणार आहे 2 मिनिटं. जितके जास्त बॉल्स तितके जास्त पॉइंट्स. कळलंय? ओके. तुला काय वाटतं कोण जिंकणार, आई की बाबा? आई. ओके. पहिलं कोण खेळणार, आई की बाबा? बाबा. बाबा. प्लीज कम. Your time starts now. Are you ready? Yes. Your time starts now. आईचा स्कोर आहे 4. बाबांचा स्कोर आहे 9. आणि बाबांनी श्रेयससाठी जिंकली आहे झी युवा तर्फे ही आकर्षक भेटवस्तू. सो क्यूट. या गेमचा शेवट किती चांगला झाला ना. चांगल्या गोष्टींचा शेवट हा चांगलाच होतो. शेवट होतो कारण त्याची नव्याने पुन्हा एकदा सुरुवात होणार असते. संतुलन आयुर्वेद प्रस्तुत स्पर्श वात्सल्याचा स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स. स्पर्श वात्सल्याचा हा आमच्यासाठी फक्त एक कार्यक्रम नाही तर हा एक गोड अनुभव आहे. सगळ्यांना बालपणाच्या खूप खूप शुभेच्छा. बालपण देगा देवा.